सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराबद्दलचं जे अज्ञान आहे हे सर्व दुःखाला कारणीभूत आहे. परमेश्वर कारणीभूत नाही, परमेश्वराबद्दलचं अज्ञान सर्व दुःखाला कारणीभूत आहे. शब्द बघा, परमेश्वर एक, परमेश्वराबद्दलचं अज्ञान वेगळं, त्याच्याबद्दलचं ज्ञान वेगळं. म्हणून परमेश्वर आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान अज्ञान या दोन गोष्टी भिन्न आहेत. त्याच्याबद्दल अज्ञान असेल, अंधश्रद्धा, दुःख, वैफल्य, नैराश्य ह्या सगळ्या गोष्टी वाटायला येतात. आणि जर त्याच्या ठिकाणी जर ज्ञान असेल, परमेश्वराबद्दल जर ज्ञान असेल, तर सुख, शांती, समाधान, आनंद, समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, आपोआप प्राप्त होतात. कळलं की नाही? आणि म्हणून परमेश्वर हा विषय किती महत्त्वाचा आहे की ह्याच्या इतका महत्त्वाचा विषय दुसरा नाही, ह्याच्या इतका महत्त्वाचा विषय दुसरा नाही. आणि म्हणून परमेश्वराचं रूप आणि स्वरूप हे कसं आहे, स्वरूप हे अव्यक्त आहे आणि रूप हे व्यक्त आहे. लक्षात घ्या, परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, अदृश्य आहे. ह्याच्या उलट परमेश्वराचं जे रूप आहे ते सगुण आहे, ते साकार आहे, ते व्यक्त आहे, ते दृश्य आहे. आणि म्हणून दोन्ही प्रकारे परमेश्वर नांदत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही एकू गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे. परमेश्वराचं स्वरूप इतकं अगम्य आहे, अगम्य. परमेश्वराचं स्वरूप इतकं अगम्य आहे की तुमच्या आवाक्यात ते कधीही येणार नाही, कधीही येणार नाही. मी पुन्हा सांगतोय, परमेश्वराचं जे स्वरूप अव्यक्त, निराकार, निर्गुण असं जे स्वरूप आहे ना, ते माणसाच्या आवाक्यात कधीही येणार नाही. कारण ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तो इन्फिनिट आहे, म्हणजे अनंत आहे. आणि ज्याला आपण मी म्हणतो, माणूस म्हणतो, तो माणूस हा परिमित आहे, शांत आहे. शांत नव्हे, शांत म्हणजे त्याला अंत आहे. पण परमेश्वर जो आहे तो अनंत आहे, इन्फिनिट आहे. तो इतका इन्फिनिट आहे, इतका इन्फिनिट आहे की तो आकाशाच्या पलीकडे आहे, आकाशाच्या अलीकडे आहे, सर्व अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून आहे. आणि पुन्हा एवढं सगळ्यांना व्यापून तो अनंत स्वरूप उरलेला आहे. आता तुम्हाला काही कल्पना तरी करता येते का, मला सांगा. ह्या परमेश्वराबद्दल तुम्हाला कल्पना तरी करता येते का? इन्फिनिट, ही इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. जी गुळाची ढेप असते बघा, त्या गुळाच्या ढेपेला तुम्ही कुठेही तोंड लावा, गोड. व इथे कडू लागतं, हो आमंदराव इथे गोड लागतं, असं झालंय नाही. गुळाच्या ढेपेला कुठेही तोंड लावा, वर लावा, खाली लावा, बाजूला लावा, उजव्या बाजूला, गोड. तसा परमेश्वर कुठल्याही अंगाने अनंत, कुठल्याही अंगाने. त्याची निर्मिती अनंत, त्याचं स्वरूप अनंत, त्याचं ज्ञान अनंत, त्याचा आनंद अनंत, त्याचं व्यक्त स्वरूप अनंत, त्याचं अव्यक्त स्वरूप अनंत, त्याचं सगळंच अनंत आहे. त्याचं सगळं अनंत, अनंत या शब्दामध्ये सगळं आलं. ही इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. एवढं लक्षात ठेवायचं. तो इन्फिनिट आहे, अनंत आहे, सर्वांगाने आणि सर्वार्थाने तो अनंत आहे. आता असा जो अनंत जो आहे त्याला तुम्ही समजावून घेण्याचा जरी प्रयत्न केलात तरी श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंद रे. श्रुती म्हणते नेती नेती नेती. नेती नेती म्हणजे काय? न इति, हे ते नव्हे, हे ते नव्हे, हे ते नव्हे. नेती म्हणतात त्याला, न इति, न इति. हे न इति म्हणजे नेती. ही इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. आणि म्हणून श्रुती नेती नेती म्हणते. वेदांना सुद्धा त्याचा अंत लागलेला नाही. वेद अनंत बोलला, तो खूप बोलला, खूप त्यांनी सांगितलं, पण त्याला वेदाला सुद्धा आणि पार लागला नाही. कोणाचा? परमेश्वराचा. श्रुतींना
पार लागला नाही आणि आतापर्यंत कोणाला लागलेला नाही आणि याच्यापुढे कोणाला लागणार नाही. लिहून घ्या, लिहून घ्या. मग वामनराव, तुम्ही हा परमेश्वर विषय घेतला कशाला? हेच सांगायला पाहिजे ना मला. पहिलं त्याचं जे निर्गुण स्वरूप आहे ते इतकं अगम्य आहे, इतकं विराट आहे की तुम्ही किती जरी ठरवलं की परमेश्वरावर जसा आहे तसा मी पाहेन, नाही जमणार. मग परमेश्वराचं दर्शन म्हणजे कसं? आता सूर्याचं बघा. आता सूर्याकडे तुम्ही जर बघितलं तर सूर्य आहे तसा तुम्ही पाहू शकता. जसा सूर्य आहे तसा. हे परमेश्वर वगैरे लांबच्या गोष्टी. दिल्ली तर बहुत दूर, कळलं की नाही? दिल्ली तो बहुत दूर. पण सूर्य तर आपल्याला दररोज दिसतो. त्या सूर्याकडे आपण फक्त सकाळी पाहू शकतो आणि संध्याकाळी पाहू शकतो. पण मध्यान्हीला बघू, पाहता येतं का बघा? जिकडे तुम्हाला सूर्याकडे पाहता येत नाही आणि सूर्य जसा आहे तसा पाहता येते. आम्हाला आता सूर्य कसे दिसते? ते ज्ञानेश्वर महाराज एके म्हटलेलं आहे, सूर्यबिंब बचके एवढे शब्द असे वापरले आहेत. सूर्यबिंब बचके एवढे, परित्रैलोक्यासी प्रकाशा थोकडे, तैशी बुद्धी म्हणून थोकडी आपुली. बुद्धीचं वैभव सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलेलं आहे की सूर्य आपल्याला दिसतोय आणि बिंब दिसतं म्हणून आपण म्हणतो सूर्यबिंब. पण सूर्यबिंब म्हणजे काय एवढंच आहे? एक ढग आला तर ढगाने सुद्धा तो व्यापून जातो, इतकं ते सूर्यबिंब हे आहे? नाही. मग सांगायचा मुद्दा असा की सूर्य पृथ्वीच्या कितीतरी पट आहे, पृथ्वीच्या कितीतरी पट मोठा सूर्य आहे आणि तो आपल्याला दिसतो एवढसा, बचके एवढसा दिसतो आपल्याला. सूर्य जिथे आपल्याला जसा आहे तसा पाहता येत नाही. तुम्ही जर जवळ जाल तर प्रेमाने जवळ जाऊन बघा, प्रेमाने, नाहीतर शत्रुत्वाने. कळलं की नाही? जसं तुम्हाला जवळ जाता येईल तसं जाऊनच बघा आणि परत सांगायला येतं का बघा. जिथे सूर्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही तिथे बाकीचं काय बोलणार? मला सांगा, हे सगळं जे निर्मितीसुद्धा किती अनंत आहे. आता इथे माणसं किती बसलेली आहेत, ही काहीच नाही. दर्या में खसखस. इथे माणसं बसले आहेत ना, दर्या में खसखस. आज मुंबईत किती माणसं आहेत, महाराष्ट्रात किती माणसं आहेत, हिंदुस्थानात किती आहेत आणि विश्वात किती आहेत, हे जर आपण पाहिलं ना तर हे एवढी इन्फिनिट निर्मिती, इन्फिनिट आहे. नुसते पक्षीसुद्धा इन्फिनिट आहे, पशु इन्फिनिट आहे, झाडं इन्फिनिट आहे, जलचर इन्फिनिट आहे, सगळं इन्फिनिट आहे, सगळं इन्फिनिट आहे. आणि म्हणून ह्याचा थांग पत्ता आतापर्यंत कोणालाही लागलेला नाही, याच्या पुढे लागणार नाही. लिहून घ्या. मग तुम्ही म्हणा बा संतांना पण नाही. मग ते काय म्हणतात? आम्ही देव पाहिला, तो हा श्रीहरी पाहिला डोळेवरी, पाहता पाणे दुरी सारोन्या. सांगतात ना ते, सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते. बघा, अव्यक्ताचं वर्णन केलं. सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते. तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, डोळे भरून पाहिला. मग कसा पाहिला? पाहता पाणे दुरी सारून. पाहतं पण जे आहे ते दूर सारून पाहिलं. आता पाहतं पाणी दूर सारून पाहिलं म्हणजे काय? मग ते कसं पाहायचं? म्हणूनच सद्गुरू पाहिजे. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. असं एके ठिकाणी संत सांगतात. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, हे लक्षात ठेवायचं. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे. पाहिलं आणि सोडलं असं नाही, जरा तिकडे स्थिर हो. तर हे कशाने? संग त्यागे. हा जो संग आहे ना, त्याचा तुला त्याग करता आला पाहिजे. आता हा संग म्हणजे कशाचा? अहंकाराचा, अभिमानाचा. हा जो संग तुला जो जडलेला आहे ना, तो तुला बाजूला टाकता आलं ना की तुला देवाचं दर्शन होईल. मग सूर्याच्या आड ढग आले, ते बाजूला झाले की सूर्य आहेत.
शेवाळाच्या खाली पाणी असतं, शेवाळ दूर झालं की पाणी खाली आहेच. तसं हा जो परमेश्वर आहे त्याच्यावर शेवाळ आलेला आहे, अहंकार आणि अभिमान. आणि हे जे शेवाळ आलेलं आहे त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही, अशी आपली अवस्था झालेली आहे. आणि म्हणून हे जे शेवाळ आलेलं आहे ते आणलं कोणी? तू आणलंस, दुसरा कोणी आणलेलं नाही. हे शेवाळ अहंकार कोणाला आहे? ते परमेश्वराला आहे का तुला आहे? अभिमान कोणाला आहे? ते परमेश्वराला आहे का तुला आहे? तुला अहंकार आहे, तुला अभिमान आहे. अहो, एखाद्या माणसाला कुत्र पण विचारत नाही, पण काय त्याचा अहंकार असतो, असा अहंकार असतो की जरा मनासारखं झालं ना की फुस करतो. जरा मनासारखं झालं ना फुस करतो. तुम्ही आता रेल्वेतून प्रवास करता, आता 3 माणसं बसलेली असतात. कायद्याने 3 माणसं बरोबर आहे, पण ज्याला आपण नैतिकता म्हणतो त्या दृष्टीने 4थी जागा तुम्ही दिली पाहिजे. मग काय काय माणसं असेल, अहो जरा सरकून घ्या ना जरा, तुला डोळे नाहीत काय, नुसतं फुस बसलेला असा असतो. आणि जरा सरकून घ्या म्हटलं फुस, अरे तू हे कुठे गेलं? त्या सांगायचा मुद्दा असा की हा जो अहंकार आहे ना त्याचं दुसरं रूप म्हणजे अभिमान. चहा आणि कॉफी भाऊ बहीण, तसं अहंकार आणि अभिमान भाऊ बहिणी. हा अहंकार आणि अभिमान माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत आहे, हे आपण विसरतो. जगामध्ये दुःख कशामुळे बघा ना, घरात भांडणं का होतात? अहंकार. मी सांगतो तसंच झालं पाहिजे. बाहेर बाहेर तसं नाही बोलत, बाहेर गेला तर बरं 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 ॲज यू प्लीज, ॲज यू प्लीज, येस सर. पण घरामध्ये हा दादा, कारण का बिचारी बायको, बिचारी मुलं, त्याच्या हातातली बावली. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, घरामध्ये काय त्याचा एकंदर रूप कळलं की नाही. मला काय सांगायचा मुद्दा, अहंकार, इगो ज्याला म्हणतो. आणि नवरा बायकोची भांडणं का होतात? इगो. आता बायका शिकलेल्या आहेत, पूर्वी शिकलेल्या नव्हत्या तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता बायका शिकलेल्या आहेत, काय काय तर बायका नवऱ्यापेक्षा शिकलेल्या आहेत, नवऱ्यापेक्षा पगार जास्त मिळतो. आता अशा वेळेला तुम्ही बायकोला जर वाटेल असं वागावं लागला तर तिने का म्हणून ऐकून घ्यावं, तू नोकरी करतो मी करतो, तू पैसे मिळवते मी मिळवते, मग तू माझ्यावर दादागिरी का करायची असं जर बायकोनी म्हटलं तर दोष कोणाचा? म्हणून दादागिरी करायची नाही. मग काय करायचं? एकमेकांचा सन्मान करायचा, एकमेकांचा आदर करायचा, एकमेकांचा मान राखायचा. ह्याला जीवनविद्या असं म्हणतात. आता एवढं करा आणि बघा तुमच्या संसारामध्ये स्वर्ग येतो की नाही बघा, स्वर्ग नांदतो की नाही बघा तुमच्या संसारात. फक्त हा अहंकार जो आहे ना, मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. अरे तुला कुत्र विचारत नाही तर कशाला तू याची बडबड करतो आहे? आणि पुन्हा बघा, संबंध विश्वामध्ये तुला काय स्थान तरी आहे का? बिंदू इतकं तरी स्थान आहे का तुला या विश्वात? मग कशाला तुला अहंकार पाहिजे? म्हणून माणसाकडे जर अहंकार असेल तर समजायचं ह्याच्या इतका अज्ञानी दुसरा कोणी नाही, ह्याच्या इतका दुसरा अज्ञानी नाही. मग तो म्हणेल मी इतका डबल ग्रॅज्युएट आहे आणि ट्रिपल ग्रॅज्युएट आहे आणि मी अमुक आहे, काही त्याला अर्थ नाही. अहंकार आहे ना फुकट. आणि नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. काय बघा की नम्र जो होतो ना त्याच्या हातामध्ये देव येतो असं म्हटलं. करदळी आवळे तैसा हरी असं म्हटलेलं आहे. कारण हातातच मुळी आहे ना सगळं, हातातच मुळी लक्ष्मी आहे, हातातच सरस्वती आहे आणि हातामध्येच देव आहे. आणि म्हणून प्रभाते करदर्शनम असं सांगितलंय ना. कराग्रे वसते लक्ष्मी, कराग्रे वसते लक्ष्मी, मध्यमे सरस्वती, करमुले वसे गोविंदम, प्रभाते करदर्शनम. तुझ्या हातात लक्ष्मी आहे, तुझ्या हातात सरस्वती आहे आणि तुझ्या हातात देव आहे. कुठे हो वामनराव?
नाही दिसणार. देव दिसतो? देव दिसतो का? इथे तुम्ही आता हवेमध्ये बसलेला आहात, हवा दिसते का? हवा दिसते? नाही दिसत. पण हवेचं महत्त्व किती आहे? हवा नाही तर तुम्ही जगाल? जगू शकत नाही. तसं तुमच्या हातामध्ये आहे लक्ष्मी, सरस्वती, देव. मग तुम्हाला दिसत का नाही? पाहत नाही म्हणून. तू पाहत नाही म्हणून दिसत नाही, हे तू पहिलं लक्षात ठेव. मग हे पाहायचं कसं? सद्गुरूंना जाऊन विचार. पाहायचं कसं? सद्गुरूंना जाऊन विचार. सांगायचा मुद्दा असा की सर्व म्हणून शरीर साक्षात परमेश्वर हा सिद्धांत मी मांडला, जो आतापर्यंत कोणीही मांडलेला नाही. शरीर साक्षात परमेश्वर कोणीही सिद्धांत मांडलेला नाही, अगदी पुरातन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत. शरीर साक्षात परमेश्वर. पण शरीराबद्दल तुम्ही विचारच करत नाही. आणि काही लोक विचारतात का हो म्हणजे असं काय तुम्ही सांगता? सगळे लोक सांगतात शरीर नाशिवंत आहे, शरीर त्याज्य आहे, शरीर असं आहे, शरीर तसं आहे, आणि तुम्ही सांगता शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर. अरे आमचं पुस्तक तर वाचशील. पुस्तक वाचायचं नाही, प्रवचन ऐकायचं नाही, विचार करायचा नाही, चिंतन करायचं नाही, आणि हे कसं आणि ते कसं म्हणायचं आणि धुडकावून लावायचं, असे काही लोक असतात. पण शरीराबद्दल तुम्ही बारकाईने जर विचार केलात तर शरीरा ठिकाणी परमेश्वर आहे असं तुम्हाला दिसेल. सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराबद्दलचे समज आणि गैरसमज जे आहे त्याच्यामध्ये मुख्य जो आपल्याकडे जो गैरसमज आहे, ते गैरसमज काय काय आहे त्याची मी यादीच केली मगाशी, कळलं की नाही? आणि ती यादी अशी केली, प्रश्नरूपाने केली की हे सगळे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. एक परमेश्वर म्हटल्यानंतर तो दयाळू आहे का? जर असेल तर जगात दुःख का? तो निष्ठुर आहे का? जर असेल तर त्याला देव कसं म्हणायचं? किती प्रश्न येतात, किती प्रश्न येतात. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचं ठिकाण जीवनविद्या मिशन. अन्य ठिकाणी नाही मिळणार. अन्य ठिकाणी तुम्हाला हे मिळणार नाही. अन्य ठिकाणी तुम्हाला सांगतील तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास करा, अभिषेक करा, आणि काय 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 सांगतात ते त्या परमेश्वराला ठाऊक आणि त्यांना ठाऊक. हे करून तुमचे कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, कितीही अभिषेक करा, त्या देवावर किती पाणी होता, कळलं की नाही? काही त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून तुमच्याजवळ फक्त जर शहाणपण असेल, कारण शहाणपण आहे तिथे अहंकार नाही, शहाणपण आहे तिथे अभिमान नाही, मग शहाणपण आहे तिथे नम्रता आहे, शहाणपण आहे तिथे नम्रता आहे. आणि म्हणून नम्रता अंगी बाणवायची नसते, तर नम्रता अंगी यायची असते. ती येते केव्हा येते? तू जेव्हा दुसऱ्यांकडे पाहण्याची तुझी दृष्टी बदलते तेव्हा तुझ्याकडे आपोआप ती दृष्टी येते. तुम्ही म्हणा मी ही दृष्टी अंगी बाणवीन, अंगी बाणवीन वगैरे होत नाही. आणि ती येते. आणि येते कशाने? ज्ञानाने येते. ज्ञानाला पर्याय नाही, हे मी पुन्हा सांगतो. ज्ञानाला पर्याय नाही. किंबहुना ज्ञान हाच देव, हा जीवनविद्येचा सिद्धांत. ज्ञान हाच देव, दुसरा देव म्हणून नाहीच. आणि म्हणून ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो त्याचं जे निर्गुण स्वरूप आहे ते जरी अगम्य असलं तरी थोडंफार त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घेता येण्यासारखं आहे, कळलं की नाही? नाही असं नाही. आणि म्हणून त्याचं वर्णन व्हॉट इज गॉड म्हणजे अव्यक्त, त्याचं मी असं म्हणेन, वर्णन असं करेन, डिव्हाइन पॉवर एंडाउड विथ डिव्हाइन कॉन्शियसनेस, डिव्हाइन इंट्युएशन अँड ब्लिस इज गॉड. डोक्यावरून गेलं ना? ते डोक्यावरून जाणं हे मला माहीत आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की परमेश्वर हा जो विषय आहे तो विषय मांडताना अव्यक्त परमेश्वराचं वर्णन करायला गेलं ना की हे सगळं येणार. पण हे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. हे जर तुम्ही समजावून घेतलं ना तर व्यक्त परमेश्वर तुम्हाला चांगला समजेल. आणि व्यक्त आणि अव्यक्त परमेश्वर तुम्हाला चांगला समजला ना की एकू गोविंदुरे, सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. आणि म्हणून ह्याच्यासाठी तुम्ही हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा. उगीच इकडे तिकडे धावणं जीवनविद्येला मान्य नाही. तुला धावायचं आहे ना, आता ऑफिससाठी धावत लागतं ना, मग धाव ना तिकडे. तू ऑफिसला जातोस आणि परत येतोस, झाली तुझी वारी.
तू ऑफिसला जातोस की नाही आणि घरी येतोस की नाही, वारी झाली तुझी. मग आणि वारी करायची गरजच काय? आणि वारी करायची गरज नाही आहे. तुम्ही वारकरीच आहात, कळलं की नाही? पण वार करणारे नव्हेत, वारी करणारे आहेत. वारी करणारे, कळलं की नाही? तेव्हा वारी करणारे वारकरी. तुम्ही दररोज वारी करता, ऑफिसला जाता, घरी येता, झाली वारी. आणि ते तर वर्षातून एकदा करणार. तुम्ही दर दिवशी वारी करणार. मग तुम्ही श्रेष्ठ का ते श्रेष्ठ? मला सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराबद्दलचं जे ज्ञान आहे ते जर समजावून घ्यायचं असेल तर त्याचं निर्गुण स्वरूप, अव्यक्त स्वरूप, निराकार स्वरूप थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा ह्याचा संबंध व्यक्ताशी आहे, सगुणाशी आहे, साकाराशी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे. असं तुम्ही समजू नका की अव्यक्त परमेश्वर म्हणजे वेगळा आणि व्यक्त परमेश्वर म्हणजे आणखीन वेगळा, असं काय नाही. त्या दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे. किती संबंध आहे? एकमेकात एक आहे, एकमेकात एक आहे. परमेश्वराचं जे निर्गुण स्वरूप आहे, मी आता सांगितलं, डिव्हाइन कॉन्शियसनेस, डिव्हाइन इंट्युशन अँड ब्लिस इज गॉड. आणि म्हणून आपल्याला हे जर नीट समजावून घ्यायचं असेल, व्हॉट इज डिव्हाइन पॉवर, व्हॉट इज डिव्हाइन कॉन्शियसनेस, व्हॉट इज डिव्हाइन इंट्युशन आणि व्हॉट इज ब्लिस, हे सगळं आपण समजावून घेतलं ना की तुम्हाला निर्गुण निराकार परमेश्वर आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी जाणीव येईल, कल्पना येईल, ओळख होईल. ओळख होईल, हा हातात येणार नाही, हातात येणार नाही, ओळख होईल. कळलं की नाही? तुम्ही म्हणा हातात येणार नाही, मग हातात आहे. मग मगाशीच सांगितलं हातात आहे. तुला कधी कळेल? हे परमेश्वर आहे तेव्हा कळेल. शरीर साक्षात परमेश्वर हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला तुझ्या हातातमध्ये तो आहे कळेल. ते सांगायचा मुद्दा असा की हा विषय जरा कठीण आहे, विषय कठीण आहे, पण आपल्या जीवनाशी संलग्न आहे, जीवनाशी ते अत्यंत संबंधित आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही भरकटत जाल. आज बघा तरुण पिढी जे इथे आलेले आहेत ते वाचले, पण एरवी बाकीचे बघा तुम्ही, तरुण पिढी भरकटत झालेली आहे, भरकटत चालली आहे. कळलं की नाही? का भरकटत चालली आहे? मार्गदर्शन नाही त्यांना. मार्गदर्शन परमेश्वर म्हणजे ठाऊक नाही आहे, कसला परमेश्वर आणि कसला काय म्हणून म्हणणार. कळलं की नाही? तर हे जे आहे तर ह्याच्यासाठी परमेश्वराविषयी जर नीट समजला तर तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद समजला तर उमजला तर काय बघायलाच नको, नुसता जरी तो समजला ना तरी आनंदी आनंद आहे. कळलं की नाही? नुसता जरी समजला तरी आनंदी आनंद आहे. मग उमजला तर किती आनंद होईल ह्याची तुम्ही कल्पना केलेली बरी. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं